हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ना हा व्हिडिओ आहे शनिवारचा. तर सकाळी सकाळी बघा, बाईला सुट्टी असली की लगेच असं चालू असतं खेळणं. तर चला, सकाळी सकाळी सगळी कामं आवरली आणि शनिवार म्हटलं ना तर थोडीफार मी ना स्वच्छता करत असते. तर आज ना वटा धुण्यासाठी काढला होता. सगळी कामं घरातली आवरली आणि जे काही वट्यावरचं साहित्य आहे ना मोठं छोटं ते सगळं बाहेर काढलं. चला म्हटलं ना आज ना जरा पाईप आणून डायरेक्ट पाण्यानेच वटा धुवून काढावा, निरम्याचं पाणी वगैरे टाकून. कारण ना सण वगैरे झाले, एकदम असा ना घाण झालेला चिकट चिकट. म्हणतात त्याला आता ना डायरेक्ट आपण ना निरमा वगैरे टाकून चकाचक करून टाकावा. तर मी काय करत असते, शनिवारची ना थोडी थोडी ना स्वच्छता करतच असते. असं नाही की ना मी सगळी संगतच स्वच्छता करते. शनिवार आणि बुधवार ना स्वच्छतेचा नेमलेलंच आहे. कारण मग असं नेहमी शनिवारी बुधवारी स्वच्छता केली ना मग आपलं घर ना नेहमी स्वच्छ राहतं. आणि एकदम संगत पण काढल्यानंतर ना खूप लोड येतो ना. मग असं शनिवारी बुधवारी थोडी थोडी एका कोपऱ्याची स्वच्छता केली ना घर आपल्याला नेहमी छान राहतं. त्यासाठी ना आता घरातली बाकी सगळी बुधवारी स्वच्छता केलेली. कसं आहे, नेहमी जाळ्या जळमट्या आपला हात फिरून घेतला ना जाडून येतं ना, कधीच घरात ना खराब होत नाही अजिबात. बघा तुम्ही महिन्या 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी घर स्वच्छ करायला काढा. तर ना 1 दिवस नाही 4 दिवस पुरत नाही स्वच्छ केलं. तर अशा पद्धतीने ना बुधवार शनिवार थोडी थोडी स्वच्छता केली ना, थोडीशी घरामध्ये पण जाडून घेता चारी कोपऱ्यांमध्ये छान असं वरतून जाळ्या वगैरे काढलं तर घर नेहमी स्वच्छ राहतं. असं वाटत सुद्धा नाही की ना आपलं घर खराब झालंय. तर असंच ना वट्यासाठी ना 1 दिवस स्पेशल घ्यावाच लागतो. कारण वाट्यावरचे सगळे साहित्य ना एका बाजूला ठेवावं लागतं. भरपूर सारं साहित्य आहे ना. आणि मेन दरवाजाच्या कडेला पण 2 काचा वगैरे लावले. त्याच्यावरती ना आर्टिफिशियल पॉट वगैरे मांडलेत ना, ते पण क्लीन करावे लागतात. ते पण मी काढून ठेवले होते. आणि चला म्हटलं आता ना वाटा धुवायचा. तर मध्येच मनी पण मध्ये करायला लागली मला वाटा धुवायचा आहे म्हणून. मग ती पण मोबाईल घेऊन बसते ना. चल म्हटलं आता ना ती थोडं भिजली तरी चालेल पण करू लागेल. तर छान असा ना क्लीन करून घेतला वाटा. एकदम छान पाण्याने घासून पुसून काढला आणि वायपरने सगळं पाणी मी ना बाहेर काढलं. मग लगेच वाळून जातो वाटा. कारण थोडे पावसाचे पण दिवस आहेत ना. सगळे दोन्हीकडल्या काचा वगैरे क्लीन केल्या आणि मग छान असा भेटले. खूप मोठे हे पहा, खूप मोठे असं. आता त्यामध्ये काय आहे तर तुम्हाला दाखवते मी. खूप छान आहे. हे पहा, खूप सुंदर असं घड्याळ आहे. खूप छान. आणि ते ह्याच्यातले ते जे चक्र आहेत ना ते ना सेल टाकल्यानंतर खूप छान असं फिरतात. आणि साईज पण खूप मोठी आहे आणि दिसायला पण खूप ऍक्टिव्ह आहे. आणि ना त्याचे जे अंक आहेत ना ते ना व्हाईट आहेत. जसं पाहिजे तसं मिळाले. खूप सुंदर आहे. चला तुम्हाला ना हे कसं फिरताना ते दाखवते. बस सेल खूप आहेत त्याला. सेल टाकले. असं एकदम कंटिन्यू फिरत असतं ते. आणि घड्याळ पण चालू झाले. आणि त्याचे ना काटे अजिबात असे ना टुक 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 वाजत नाही. असं खूप छान आहे. हे पहा, खूप छान आहे. आणि दिसायला पण आणि आकाराने पण खूप सुंदर आहे. आता ते कुठं लावायचं ना ते मग असं कंटिन्यू फिरतंय. हे पहा, आता ना ते असं लावून टाकणार आहे. पहा, खूप सुंदर दिसतंय. पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. खूप छान आहे. आणि कडेने पहा एकदम आरसा वगैरे पण आहे त्याला गोल. खूप छान दिसतंय. कसं वाटतंय? आणि गिफ्ट आहे बरं का हे. खूप सुंदर भेटले ना. असेच ना टीव्हीच्या खाली पेस आहे ते ना इतक्या दिवस मोकळाच होता म्हणून मग असं ठेवायला आणले. पहा, असं खूप छान दिसते. पहा किती सुंदर दिसतंय. आणि जास्त काही आवडत नाही बाकीचं. असं एवढंच असं मोकळं आणि म्हटलं हा ट्रे छान दिसेल म्हणून मग असं ट्रे आणले. आणि दिसायला पण खूप छान. आणि ना मागच्या कलरला मॅच पण झाले, सूट झाले पहिली गोष्ट. आणि दिसायला पण खूप ऍक्टिव्ह आहे. आणि त्याच्या शेजारी हे एक ठेवले फक्त एवढंच. असं छान दिसतंय. सकाळी ना वटा धुला. मग सगळं फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे केलं. आणि जे मेन दरवाजाच्या ना कडेला 2 काचा ठेवलेत ना लावलेत ना त्याच्यावरचे जे फ्लॉवर पॉट वगैरे ना ते मी ना ते थोडे भिजायला घातलेले. मग खूप वेळचे ना छान असे निघतात ना. खूप वेळ भिजायला घातल्यानं तोपर्यंत घरातलं पण आवरलं. आणि चला म्हटलं आता ना क्लीन करून घ्यावा. तर
फ्लॉवर पॉटचे ना वरचे फुलंच निघले होते एक, तर ना त्याला म्हणतात त्याला फेविक्विकने चिटकवता येतील. मग ते छान असं भिजत घातलं, कारण ना ते पुसले तर नंतर ना ते फ्लॉवर पॉटमध्ये ना जाळ्या छोटे छोटे किड वगैरे पडलेल्या निघतच नाही, कारण ते ना बाहेरच्या साईडला ना वट्यावरती मग ते त्याच्यावरती बल वगैरे लावलेले आहेत ना, मग त्याच्यात ना छोटे छोटे किडकं वगैरे जाळ्या वगैरे होतात ना, ते डायरेक्ट मग मी ना असं क्लीनच करून घेत असते. आणि मधनं आदलं दर शनिवारी मी असं करतच असते आणि छान राहतात. कसं आहे मग दरवाजा पण आपला छान दिसतो आणि असं पुसून काढल्यानंतर ते अजिबात असं निघत नाही. मग असं निरम्याच्या पाण्यामध्ये त्याला भिजत घातलं आणि घरातले काम आवरतं पण म्हणलं छान भिजल, तर छान असं पुसून धुवून काढलं. आणि जे आपले दिवाळीचे बोळके असतात ना, त्याचे गेल्या वर्षीच मी असे 2 प्लॉट तयार केलेले आणि त्याच्यामध्ये मी आपले मोराचे पंख म्हणजे घातले होते त्यामध्ये 3-3, 4, तर त्याचे पण प्लॉट असे छान असे मी बाहेरच्या साईडला ठेवलेत. तर मी ठेवल्यानंतर तुम्ही बघतालच छान असे ना ते पण स्वच्छ करून घेतले. मोराचे पंख पण मी धुत असते, कारण त्याच्यावरती पण जाळ्या वगैरे होतात ना, अजिबात खराब होत नाही. मग वाळल्यानंतर एकदम क्लीन असं ना सुटसुटीत होतं. धुवूनच काढत असते मी नेहमी. आणि पितळाचा ना त्रिशूल आहे मोठा असा 1 किलोचा असेल तो पण मी ना बाहेरच्या साईडलाच ठेवला आहे, कारण तो ना बाहेर आपल्या वट्यावरती काच लावली ना त्याच्यावरती ठेवत असते, चांगला असतं आपल्या घराला रक्षण राहतं ना, म्हणून मी ते तसा ठेवला आहे. तो पण खराब झालेला, तो पण पितांबरीने एकदम क्लीन करून घेतला आणि खूप जड आहे आणि काचेवरती ना मध्यभागी त्याला ठेवले. तर जे आपल्या घराचं रक्षण करतात ना त्यासाठी मग मी ते त्रिशूल ठेवलं आहे. तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी ना त्याची संपूर्ण माहिती देईल. छान असं सगळं क्लीन करून घेतलं. काचेच्या ग्लासमध्ये लिंबू वगैरे ठेवत असते मी, तर ते पण छान असं क्लीन करून घेतलं. आणि ज्या माझे ना गजल लक्ष्मी वगैरे आहे ना ते ना छान असं पुसून घेतलं, कारण ते 1 ग्रॅममधलं आहे ना, मग ते पाण्याने धुलं ना त्याच्यावरचं ना पॉलिश वगैरे जाते ना, म्हणून मग मी ते नेहमी पुसतच असते. नवीन आणल्या काय केलं 2दा पाण्यामध्ये असं क्लीन केलं तर त्याच्यावरची ना पॉलिश गेल्यासारखी वाटली. मग मी दुकानदाराला विचारलं ना, ते बोलले की पाण्यामध्ये अजिबात त्याला धुवायचं नाही, ते ना एकदम छान असं कोरड्या कापडानेच पुसून घ्यायचं. तेव्हापासून मग मी ना ते असं एकदम कोरड्या कापडनेच पुसून घेते. छान आहेत आणि पुसून घेतलं ना मग ते त्याचं लगेच पॉलिश व्यवस्थित राहते ना. मग छान असं पुसून घेतलं सगळं व्यवस्थित आणि त्याच्याबरोबर ना उंट पण आणलेत ना, मग ते उंट पण छान असे पुसून घेतले. आणि गजलक्ष्मी ना आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला ठेवले ना खूप चांगलं असतं, त्यासाठी ना मग ते काचेवरती 2 ना एकमेकांकडे पाहतात असं ठेवले ना खूप आपल्याला घराला ना रक्षण करते राहतात ना, म्हणून ठेवलेत आणि दिसायला पण छान दिसतात आणि घरामध्ये ते ठेवले पण जातात. कोण ना घरामध्ये ठेवतं असा बंगला वगैरे असल्यानंतर आणि असं नाही का त्याला स्पेस करतात. तर मी ना माझ्या मेन दरवाजाच्या बाहेरच्या साईडला त्यांना छान अशी जागा केली आहे आणि त्याच्यावरती ठेवते. आणि उंट ना घरातच मी असे ना समोरासमोर तोंड करून नाही ठेवत, असं एका दोन्ही आपल्याकडे पाहतात ना अशा पद्धतीने मी ठेवत असते. तर छान असं क्लीन करून घेतलं. तर उंट ना नवीन दिसत आहेत ते, कारण आत्ताच्या दिवाळीलाच आणलेत आणि ना गजलक्ष्मी आहेत ना ते ना 2-3 वर्ष झाले, त्यामुळे तुम्हाला थोडंसं जुनं दिसत असेल. छान असं ना त्याला क्लीन करून घेतलं. आणि कसं आहे क्लीन करताना त्याला अजिबात पाणी लावायचं नाही. पाणी लावलं ना तर मग बघा त्याच्यावरती ना पॉलिश गेल्यासारखी वाटते. त्यासाठी ना एकदम कोरड्या कापडाने ठेवते, म्हणजे पुसून घेते. आणि पुसून झाल्यानंतर छान असं सगळं पुसून कोरड्या कापड सगळ्या वस्तू ना जे आर्टिफिशियल पॉट वगैरे ते पण छान असे कोरड्या कापडने ना कोरडे केले. आणि म्हटलं चला आता ना सगळं जागच्या जागेवर ठेवायचं, तर सगळ्यात प्रथम ना उंट ठेवून दिले जागच्या जागेवरती. ज्या हेवी वस्तू आहेत ना त्या पण मग कसे व्यवस्थित ठेवल्या ना तर मग व्यवस्थित राहतात. आणि त्याला ना जरा व्यवस्थितच ठेवावं लागतं, कारण मग पडलं की ना फुटण्याची शक्यता असते ना. मग म्हटलं चला आधी सगळ्यात पहिलं ना जड वस्तू ठेवून द्यावा. आणि छान असा ना दरवाजा वगैरे पण पुसून घेतलेला धुल्यानंतर दरवाजावरती ना टिपके उडतात ना, मग छान असं कोरड्या कापडने दरवाजा पण छान असा पुसून घेतला. कसं आहे ना आपला जो मेन दरवाजा ना तो एकदम असा सुशोभित असावा, सुंदर त्याला सजवलेला असावा. आणि ना म्हणजे आपण आपल्या घरी कुणी आलं आणि आपली स्वतःलाच आपला दरवाजा ना मेन दरवाजा असा छान दिसला पाहिजे, एकदम सुंदर असा. आणि त्याला नेहमी असा ना म्हणजे छान सुंदर सजवलेला पण पाहिजे. त्याचं तोरण आपलं दररोज आपल्या म्हणजे घरात दरवाजाला ना तोरण दिसलं पाहिजे. आपण काय करतो सणासुदीलाच आपण तोरण लावतो, तसं नाही तर ना आपला ना दररोजच आपला दरवाजा छान सुंदर सुशोभित दिसला पाहिजे. आपल्याला किती त्याला सजवता येईल ना तसा तो दिसला पाहिजे. बघा तुम्ही सजवल्यानंतर आपला दरवाजा खूप छान दिसतो, सुंदर दिसतो. आता सकाळपासूनच मी सगळं साहित्य काढलं होतं बघा, त्याच्यावरचं असं काहीतरी ना हरवल्यासारखं वाटत होतं, कारण ना दररोज असं छान सुंदर बघायची सवय लागली ना, मग असं वेगळं असं सगळं असं काढून ठेवलं ना तर लय बुच वाटतं. त्याच्यामुळे ना सवय पण लागली आणि मला ना असं नेहमी ना छान सजवायला पण खूप आवडतं. तर लगेच मग मी ना त्या दरवाजाचा ना पडदा पण लावून घेतला. थोडासा वलसरच होता, पण कसं आहे तसं पाहायचं म्हटलं ना खूप असं कसं तरी वाटतं. ज्या दिवशी मी वटा धुते त्या दिवशी सगळं साहित्य काढते आणि मग लगेच लावून देत असते लगेच दुपारच्या नंतर, कारण मग ते कसं आहे एकदम स्वच्छ करून लावलं ना दिसायला पण खूप छान
दिसतं. आणि अशी स्वच्छता वारंवार चालू असते, असं नाही की ना ते ना 4 महिने 5 महिने असं नाही. मी ना नेहमी 8-10 दिवसांनी ना नेहमी अशी ना स्वच्छता चालूच असते माझी. आणि छान असं सगळं दरवाजात एकदम सजवून घेतला. सजवल्यानंतर खूप छान दिसत होता. कसं आहे ना, आपण ना बघा आपलं घर झालं काय झालं एकदम छान असं स्वच्छ करून ठेवलं ना खूप छान दिसतं. बघा आपण नवीन कपडे घातल्यानंतर आपण किती छान दिसतं. तसंच ना आपल्या घराला किती आपण नीटनीट ठेवणं ते त्याच्या आपल्यावर डिपेंड असतं. जेवढं आपण स्वच्छ ठेवलं तेवढं आपलं घर सुंदर दिसतं, नीटनाटकं दिसतं. तर म्हणजे तशी सवय पण आहे. आणि ना एकदाच कधीच मी ना असा पसारा काढत नाही. असं हळूहळू म्हणजे दर शनिवार बुधवार आला ना थोडं म्हणजे स्वच्छता करत असतं. त्याच्यामुळे ना मला अजिबात काय म्हणजे आरवना चहा करतोय सगळ्यांसाठी. चहाचा टाइम झालाय, संध्याकाळचे 5 वाजलेत. तर मला बोलला की ना मी चहा करतो मम्मा. तर ठीक आहे म्हटलं चला. आता आरवच्या हातात चहा छान असा त्याने उकळा ठेवला. पहा किती छान असा उकळतोय. आणि तो खूप असा ना त्याला उकळायला चहा खूप आवडतो. पहा कसं आहे. बोल 2 शब्द चल. चहा कसा कसा केला सांग. पहिल्यांदा दूध टाकलं, मग साखर टाकली, थोडं उकळून दिला, नंतर मग चहा पावडर टाकली, नंतर मग उकळवला. आता हे असे बिस्किट आणलेत, आता ते खायचेत. पहा कसा खातोय चहा. कसं चाललंय. असं मुलांनी काम केलं ना खूप छान वाटतं. असं नाही की मुलीच काम करतात, मुलं सुद्धा काम करतात. आणि ना 2री 3रीत असल्यापासून त्याला चहा करायला येतो. असं किचन वगैरे पुस म्हणलं तरी पुसत असतं, तसं काही नाही. असं आपल्या शिकवण्यावर ते असतं बरं का. आणि हा करतो सुद्धा, असं कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. चहा तर काही शिकवला नाही बरं का. चहा त्याला स्वतःच येतो. तर त्याला म्हणलं ना 2 भांडी घासून टाक, आणखीन किचन पुसून घे. पुसतो. त्याला एकदा व्हिडिओ काढला होता आहे ना किचनचा. तर मला म्हणलं स्टेटस ठेवू नको बरं का. मी छान इस्त्री करत होती, त्याला सगळं किचन पुसलं. त्याने एकदम क्लीन असा किचन पुसला होता. तसं हुशार आहे बा. त्याला चहा गाळतो आता. त्याने छान चहा उकळवलाय. म्हटलं सांडण वगैरे म्हणून मग मी गाळून देते चहा. खूप छान वास तर खूप छान येतो. आणि त्याला असं ना घट्टसर चहा खूप आवडतो. आणि आमच्या चहा पाणीच टाकत नाही, आम्हाला आवडत नाही पाणी टाकून चहा. बॉबी चायवाली या सगळे चहा बिस्किट खायला. आता आरव मी खाणार आहे आणि पल्लवी झोपली. पल्लवी उठल्यानंतर ते बाळा खा. कुठं बसतो? इथं बसणार आहे मी आता डायनिंग टेबलवर.